ॲक्च्युली 2005लाच मला ही नोकरी मिळाली असती म्हणजे मला पेन्शन लागू झालं असतं. पण मी सांगते ना, स्ट्रगल माझा पिच्छा काही सोडत नाहीये. तर त्या स्ट्रगलमध्येच म्हणा किंवा मग प्रत्येक यश मला असं इझिली न मिळता सोप्या मार्गाने हसता खाऊन मिळालं, पण जरा उशिरा. लीडर बनके जियो और नीडर बनके जियो, क्योंकि प्रॉब्लम आती रहेंगी जाती रहेंगी, लेकिन हमें स्टेबल रहना है और हमें उन प्रॉब्लम को हंस के पार करना है, क्योंकि हंस के पार करेंगे तो अच्छा रहेगा. म्हणतात ना, कणत कणत जगायचं की गाणं म्हणत जगायचं. तर जगायचं तर आहेच आपल्याला, तर मग गाणं म्हणत जगायचं. नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. आज एका अशा स्त्रीला भेटायला आली आहे मी की जिला बघून माझ्या पायाखालची सुद्धा जमीन सरकली होती. अमरावतीकरांना नक्कीच तो दिवस आठवत असेल. 5 नोव्हेंबर 2023. या 5 नोव्हेंबर 2023 रोजी एका अशा महिलेचा अपघात झाला होता, ज्या महिलेचं नाव आज तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल. राजापेठ पोलीस स्टेशनच्या API प्रियंका तुंडुलवार कोटावार या स्त्रीचा ड्युटीवर येताना बियाणी चौक अमरावती येथे अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये त्यांनी त्यांचा पाय गमावला होता. मित्रांनो, त्यांनी फक्त त्यांचा पाय गमावला, पण जगण्याची जिद्द मात्र गमावली नव्हती. आज ही स्त्री पुन्हा स्वतःच्या पायावर उभी आहे. म्हणजे काय की पाय तुटला परंतु जिद्द तुटली नव्हती. अशा या स्त्रीच्या जिद्दीला मी सलाम करते आणि आज तिच्याचकडून आपण जाणून घेणार आहोत तिच्या जीवनाची कहाणी. चला तर भेटूया प्रियंका मॅडमला. तर माझ्यासोबत आहेत प्रियंका मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या मंडल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. खरं तर तुम्हाला जेव्हा मी पहिल्यांदा भेटली त्या दिवशी मी खूप एका वेगळ्या विचारामध्येच निघून गेली होती आणि तो क्षण माझ्या डोळ्यासमोर एकदम आला जेव्हा सर्व सांगत होते की राजापेठ पोलीस स्टेशनच्या एका महिला कर्मचाऱ्याचा अपघात झाला. पण मला माहीत नव्हतं की त्या नेमक्या तुम्हीच आहात. पण योगायोगाने आपली भेट झाली आणि म्हणून आज मी तुमची जी स्टोरी आहे ती अनेक महिलांना इन्स्पिरेशन देणारी आहे. म्हणजे ज्या महिला खरोखर त्यांच्याजवळ सगळं काही असतानाही जगण्याला हरतात, जगणं सोडून देतात आणि कुठेतरी आत्महत्येला किंवा चुकीच्या गोष्टींना बळी पडतात, त्या महिलांनी खरंच तुमच्याकडून खूप खूप शिकण्यासारखं आहे. तर आज तुमच्याचकडून तुमची लाईफ स्टोरी आम्ही जाणून घेणार आहोत की अपघात झालेला असतानाही तुम्ही हारल्या नाही जीवनामध्ये. आज तुम्ही स्वतःच्या पायावर पुन्हा उभ्या राहिला, सगळ्या गोष्टी तुम्ही नव्याने सुरू केल्या. मला आधी तुमचं ना लहानपण जाणून घ्यायचं आहे की ही जी जिद्द आहे ना ही तेव्हापासूनच आली असेल असं मला वाटतं. अगदी खरं आहे. लहानपण माझं खूप स्ट्रगलमध्ये गेलं. प्रत्येक गोष्टीसाठी काय खस्ता खाव्या लागतात हे लहानपणीपासूनच जरा माझ्या वाट्याला आलं होतं असं म्हटलं तरी चालेल. मी जवळपास 9 वर्षाची होती तेव्हा माझे वडील वारले होते आणि आम्ही तिघी पण बहिणीच आहोत. आईनेच आमचा सांभाळ केला आणि तिघी बहिणी असल्यामुळे आईला जरा जास्त टेन्शन होतं की मुलींचं कसं होईल. आणि त्या पिरियडमध्ये म्हणजे इथून एक 30 वर्षापूर्वीचं समजा वातावरण पाहिलं असतं तर असंच होतं की मुली म्हणजे बर्डन आहे. आणि आता अलीकडे सगळ्यांना जागृती आहे की मुली म्हणजे घराची लक्ष्मी आहे किंवा घरातला दिवा जरी मुलाला म्हटलं तरी मुलगी पण ती असते की ती दोन्ही घरी चांगलाच उजेड देते असं वगैरे. ह्या संकल्पना आता आहे, पण पूर्वी फार वेगळी कंडिशन होती. त्या सगळ्या पिरियडमधून मग आमचं शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षणानंतर मग मला एक जिद्द होती की मी सरकारी नोकरी करायची. 12वीत मला चांगले पर्सेंटेज होते, पण D.Edला वगैरे नंबर लागला असता. पण त्यावेळेस पण असे सर्कमस्टन्सेस आले की छोट्या छोट्या गोष्टी माझ्या हातातून निसटत गेल्या. म्हणून मग मी ग्रॅज्युएशन लिटरेचरमध्ये केलं आणि MA इकॉनॉमिक्समध्ये केलं. इंग्लिश लिटरेचरमध्ये होतं ग्रॅज्युएशन आणि इकॉनॉमिक्समध्ये MA केलं. ते मी SP कॉलेज चंद्रपूर इथे केलं. MBA करायची होती पण परिस्थितीमुळे ते होऊ शकलं नाही. पण एक जिद्द होती की मी माझ्या पायावर उभी राहायला पाहिजे. मग 2006 मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून मी पोलीस डिपार्टमेंटला जॉईन केलं होतं आणि ॲक्च्युली 2005लाच मला ही नोकरी मिळाली असती म्हणजे मला पेन्शन लागू झालं असतं. पण मी सांगते ना, स्ट्रगल माझा पिच्छा काही सोडत नाहीये. तर त्या स्ट्रगलमध्येच म्हणा किंवा मग प्रत्येक यश मला असं इझिली न मिळता सोप्या मार्गाने हसता खाऊन मिळालं, पण जरा उशिरा. पण मग ते 2006 मध्ये लागल्यामुळे 5चं जे पेन्शन आहे ते मला लागू नाही झालं. मग 2006ला डिपार्टमेंटला जॉईन झाल्यानंतर मला समजलं की MPSC थ्रू एक्झाम कंडक्ट केल्या जातात, मग आपण अधिकारी होऊ शकतो. म्हणून मग मी PSIची एक्झाम दिली
आणि PSIच्या एक्झामला पण मला थोडं जास्त स्ट्रगल करावं लागलं. एक तर ओपन कॅटेगरीमध्ये येते मी, त्यामुळे. आणि एकदा फॉर्म चुकीचा भरण्यात आला होता. ऍक्च्युली ते सरांच्या मिस्टेकमुळे झालं होतं. पण मग मी त्यावेळेस थोडंसं हरले होते, कारण सगळेजण म्हणायचे कधी अभ्यास करताना दिसते आणि पास तर काही झालीच नाही, म्हणजे उगाच नाटक करते, हातात पुस्तक घेऊन फिरते, असं वगैरे व्हायचं. ड्युटी करता करता ह्या सगळ्या गोष्टी करायची मी. मग त्या सरांनी म्हटलं होतं की मॅडम आप में है कैलिबर, आप एग्जाम दो, अगर आप एग्जाम दे के क्लियर नहीं हो रहा है तो मैं क्लासेस लेना बंद कर दूंगी. ते माझ्या गुरुचं सगळं क्रेडिट आहे की त्यांनी मला परत एक्झाम द्यायला लावली. ते आमचे इर्शाद शेख सर आहेत, ते चंद्रपूरला राणास कोचिंग क्लासेस चालवतात. म्हणून मग मी परत PSIची एक्झाम दिली. म्हणजे ही PSIची एक्झाम तुम्ही लग्नाच्या पूर्वीच दिली? हो, लग्नाच्या पूर्वीच PSIची एक्झाम दिली आणि क्लिअर पण झालं. आणि मग योगायोगाने माझ्या मधल्या बहिणीचं लग्न जमलं, जिला चंद्रपूरला दिलेलं आहे तिला. तर मग तिच्या नात्यातलं हे स्थळ आहे. मग माझ्या मिस्टरांनी मला पाहिलं होतं आणि मग त्यांच्या मनात कुठेतरी वाटलं की मी हिला विचारायला हवं. आणि मग गुरुजींची कृपा, श्री श्री रविशंकर महाराजांचे ते पण भक्त होते आणि मी 2005 मध्ये कोर्स केल्यामुळे मला पण थोडंसं गुरुजींचे ब्लेसिंग्स असावे म्हणून मी हा स्ट्रगल पिरियड काढत गेले आणि यश मिळत गेलं. पॉझिटिव्ह वाईब्स माझ्या डोक्यात जास्त जास्त येत गेल्या की आपण म्हणतो ना की एखादी बी रुजली की जरा थोडासा हवा वगैरे आलं तर थोडंसं 19-20 होत राहते. पण कसं असते, एक मोरल सपोर्ट असतो की नाही बा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे, अध्यात्माची जोड आहे. आणि मग माझ्या मिस्टरांना पण ते आवडायचं की ही अध्यात्म पण करते आणि घराची जबाबदारी पण सांभाळते. भाऊ नसल्यामुळे माझ्या घरची सगळी जबाबदारी तुम्हाला, भाऊ म्हणून पण काय असेल. येस. आणि सगळ्यात लहान असल्यामुळे मला ते करणं भाग होतं, कारण दोघी बहिणी, मोठी बहीण तर खूप शाय नेचरची माझी. तसे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये शेंडी फळ म्हटलं जातं सगळ्यात लहानाला आणि त्याच्याचकडून जास्त अपेक्षा असतात. तसं असते. त्यामुळेच एक जिद्द. आणि मग मी 2011ला PSIच्या ट्रेनिंगला गेली. लग्न झालं होतं माझं मे 2011 मध्ये आणि सप्टेंबर 2011ला मी PSIच्या ट्रेनिंगला गेली. तिथं ट्रेनिंग वर्षभर पूर्ण केल्यानंतर मग सुरुवातीला मी अकोल्याला पोस्टिंगला होती. मग अकोला थोडे दिवस केले आणि काही अडचणींच्या कारणाने मग अमरावती ग्रामीणला गेली. 2015 पर्यंत मी कुऱ्हा पोलीस स्टेशनला होती. नंतर मग मोर्शी पोलीस स्टेशनला बदली झाली आणि 2017 मध्ये मला सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाली. त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यातही सावरलो आम्ही. त्यांचा पण अपघात झालाय? त्यांचा झाला होता, म्हणजे रोहीमध्ये आली होती. ते कुऱ्हा इथे त्यांचं मेडिकल असल्यामुळे जाणं येणं करतात. आम्ही राहायला इथे आणि मला कसं अमरावती असल्यामुळे कसं मुख्यालय सोडता येत नाही. CIDला होती तेव्हा इथे होती. मग जळगावला थोडे दिवस केली आणि मग इकडे परत बदली झाली. मग 2021 सप्टेंबर 2021 पासून मी राजापेठ पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. API म्हणून? API म्हणून. आणि 2-2.5 वर्ष झालेले असावे. आणि ज्या दिवशी ही घटना घडली तो दुर्दैवी दिवस म्हणजे 5 नोव्हेंबर, जे तुम्हाला माहिती आहे. आणि 5 नोव्हेंबरच्या दिवशी ही घटना घडली आणि त्यातून सावरायचं म्हणजे कसं की मी श्री श्री रविशंकर महाराजांची सुदर्शन क्रिया रेग्युलर बेसिसवर करते. 2005ला केल्यानंतर मधल्या काळामध्ये जे तुम्हाला सांगितलं स्ट्रगल पिरियड होता 2011-12 पर्यंत वगैरे, त्या दिवसांमध्ये झालेला नाही. पण अलीकडे 2022 पासनं 23 पासनं मला जरा रेग्युलर मी क्रिया करायची. म्हणजे मिस्टरांनीच मला ते इन्सिस्ट केलं होतं की तुझी ती बंद पडलेली क्रिया परत सुरू कर. मग ते रिफ्रेश केलं मी स्वतःला आणि मग रेग्युलर साधना क्रिया चालू होती, सेवा पण चालू होती. आणि त्या दिवशी मी माझ्या सासूबाईंना घेऊन गेलेली होती क्रियेला, कारण मिस्टरांचं सायनसचं ऑपरेशन झालं होतं 6 दिवसा पहिले. तर त्यांना क्रिया करणं नको म्हटलं होतं डॉक्टरांनी. त्यामुळे मग आम्ही दोघी जाऊन आलो. आणि ती ऍक्च्युली रविवारची लॉंग सुदर्शन क्रिया असते आणि त्या लॉंग सुदर्शन क्रियेमुळे इतकी एनर्जी बूस्ट होत असते की मध्ये एखादी दिवस जरी आठवड्यातनं गॅप पडला तर ती लॉंग सुदर्शन क्रिया कव्हर करून घेते असं म्हटलं तरी चालते. शक्यतोवर मी मिस कधी करत नाही, क्रिया रोजच करते घरी, पण बाय चान्स असं होतं कधी. त्यामुळे मग ते लॉंग सुदर्शन क्रिया आम्ही कधी मिस नसतो करत. त्या दिवशी क्रिया करून घरी आली आणि पोलीस स्टेशनमध्ये चक्कर मारून आली मी. ॲक्च्युली माझी ड्युटी असल्यामुळे तोपर्यंत शांतता होती म्हणून घरी येऊन मग युनिफॉर्म करून जात होती. तर जाताना तो ट्रकने माझा ॲक्सिडेंट झाला. बापरे.
तो प्रसंग जेव्हा तुमच्यासोबत घडला तेव्हा मग तो अपघात एक्झॅक्टली झाला कसा? ऍक्च्युली कसं झालं, मी तपोवन टू राजापेठ जाणे येणं करते. नियर अबाउट 8 किलोमीटरचं अंतर येते ते. हा, तर जाताना आम्ही पॅरलल जात होतो. ट्रक कदाचित तिकडनं चोरीचा वगैरे असेल, काहीतरी चोरी गिट्टी इकडे भरपूर आहे कुरा रोडवर, मार्डी रोडवर. तर तिथून तो ट्रक जात होता. ऑलमोस्ट रिकामाच होता तो ट्रक. पॅरलल आम्ही जात होतो. ट्रक सोबतच खूप वेळ होता आणि मी ट्रकच्या बाजूला म्हणजे डाव्या साईडला होते. ट्रकने काही इंडिकेटर वगैरे दिलेले नाही. बियाणी चौकात पोहोचेस तोवर ट्रक सरळच चाललेला होता. तर मग मला असं वाटलं की ह्याला पण सरळ जायचं असेल किंवा मग त्याला उजवीकडे टर्न करायचं असेल आणि मला सरळच जायचं होतं. त्यामुळे मी सरळ गाडी डीमार्टकडे आपली सरळ गाडी घेऊन गेली. पण त्या ट्रकनी बिलकुल डिवायडर जसा संपतो बियाणी चौकाचा तसंच त्यांनी लेफ्ट टर्न केला आणि मला त्याचा काही अंदाज आला नाही आणि त्याला पण कदाचित ब्लाइंड स्पॉट असल्यामुळे दिसला नसेल. त्याने लेफ्ट टर्न केला आणि त्याच्या बॉनेटचा धक्का माझ्या गाडीला लागला आणि ती माझी गाडी पूर्ण गोल फिरून ट्रकच्या उजव्या चाकात समोरच्या अडकली आणि माझी म्हणजे मी स्वतः पूर्ण माझा पाय तिथेच स्मॅश होऊन गेला ट्रकच्या त्या चाकामध्ये आणि मी पूर्ण बॉडी गोल फिरून बाहेर आली. आणि तेव्हा एका 2 मिनिटासाठी वाटलं होतं की सगळं संपलं. आणि नंतर जेव्हा स्टेबल झाली तेव्हा पाहिलं तर मला ट्रकचं इंजन दिसायला लागलं, रोड दिसायला लागला. म्हटलं चला आपण स्टेबल आहो, आपल्या डोक्याला नाही आहे मार वगैरे, तर आपण आपलं सेल्फ प्रोटेक्शन काहीतरी करायला पाहिजे. आणि तोपर्यंत लोक ओरडायला लागले मेली वगैरे म्हणून, मर गया या जो कुछ भी है. मग जेव्हा ट्रक समोर घेत होता तो घाबरला तो ट्रकवाला, तर त्या समोर घेत होता तर त्याच्या उजव्या चाकात माझी ऍक्टिवा असल्यामुळे डाव्या म्हणजे तो रिव्हर्स घ्यायला लागला. तर डाव्या चाकाच्या बिलकुल मागे माझं डोकं होतं. माझं डोकं होतं आणि ऑलमोस्ट संपलं होतं सगळं काम. तर जेव्हा तो रिव्हर्स घेत होता का त्याची गाडी पुढे जात नव्हती, ट्रक पुढे जात नव्हता म्हणून, मग तेव्हा मला लक्षात आलं की आता हे चाक माझ्या डोक्यावरच जाईल. पण तेव्हा त्या ट्रकला हात म्हणजे त्या चाकाला हात मारून सांगत होती दादा थांबा मी जिवंत आहे. आणि मग लोक बघत होते की त्यांना वाटलं की मेली आता बाहेर कसं काढायचं, असं वाटलं मेली आहे म्हणून. कारण ते फक्त हाड दिसत होतं पायाचं, बाकी काही दिसत नव्हतं आणि पाय नव्हताच तो. मग मी त्यांना सांगितलं की दादा घाबरू नका, मी पोलीस डिपार्टमेंटला नोकरीला आहे, मला मदत करा. पण कोणी हात लावायला तयार नव्हतं. त्यामुळे मग मी माझा उजवा पाय स्वतः जवळ ओढला, दोन्ही हात जमिनीवर टेकवले आणि घासत पुढे आली. आणि मग त्यांना सांगितलं की मला बाजूला घ्या. त्यांना सांगितलं खांदे धरून बाजूला करा, त्यांनी केलं. मग म्हटलं दादा मला हॉस्पिटलला न्या. मग त्या सगळ्यांनी हॉस्पिटलला नेण्याची व्यवस्था केली. त्यांनी विचारलं मॅडम ॲम्ब्युलन्स बोलवू का किंवा ऑटोत चालेल का. तर माझी मानसिकता त्यावेळेस इतकी तयार झालेली होती की 2 व्हीलरवर जरी म्हटलं असतं तर मी त्या दिवशी गेली असती की बसवून द्या मी जाते असं म्हणून. आणि त्यांनी ऑटो अरेंज केला रस्त्यावरनं जाणारा. त्या ऑटोत मला त्यांनी नेलं. मग मलाच असं लक्षात आलं की मी सांगायला पाहिजे की मी कोण आहे काय आहे. तर मग त्या लोकांनी मला फोन नंबर विचारला, मी फोन नंबर सांगितलं, मिस्टरांचं नाव सांगितलं आणि त्यांना एवढं सांगितलं की फक्त मिस्टरांना सांगा पडली आहे म्हणून. कारण माझे मिस्टर शुगर BP पेशंट आहेत, तर ते घाबरतील आणि त्यांचं नुकतंच सायनसचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे मग फक्त पडली असे सांगा म्हटलं. पण लोकांनी काय सांगितलं माहिती नाही. पण ऑलमोस्ट काही लोकांनी समजलं की मी गेली आहे, पण मला शुद्ध होती. मग त्या लोकांनी मला विचारलं डीमार्टपर्यंत आल्यावर ऑटोत बसल्यावर की मॅडम सरकारी दवाखान्यात नेऊ का. मी त्यांना सांगितलं लाहोटी हॉस्पिटलमध्ये न्या म्हणून. मग लाहोटीला नेल्यानंतर मला ऑटोतून कसं उतरवायचं हे त्यांना मी एक्सप्लेन केलं आणि ऑटोतून बाहेर काढल्यानंतर एवढ्या सगळ्या प्रसंगामध्ये पण तुम्ही तुमचा माइंड स्टेबल ठेवला एकदम. आणि ते कॉन्शियस असण्यामागचं कारण म्हणजे सुदर्शन क्रिया. ऑलमोस्ट कसं असते की आपण रेग्युलर क्रिया करतो तर एक 20-25 मिनिटाची क्रिया असते आणि त्याच्यात दिवसभराची एनर्जी असते. पण लॉंग क्रियेमुळे म्हणजे त्याच्यामध्ये मला डबल बूस्ट मिळालं होतं. म्हणजे असं म्हणा की त्या दिवसामुळे तुम्ही आज वाचले असं म्हणायला हरकत नाही. बिलकुल देव कृपा किंवा आपल्या चांगल्या सेवेचा कुठं
कुठंतरी एक हे फळ होतं की सगळेजण म्हणतात जे त्यांनी व्हिडिओ पाहिला की जीवावरचं पायावर गेलं म्हणून. आणि ह्याच्यासाठी मी देवाचे फार फार आभार मानते की देवाच्या कृपेमुळे किंवा गुरुजींच्या आशीर्वादामुळे आपण आज स्टेबल आहोत. आणि त्याचा इतका इम्पॅक्ट पडला की लोक म्हणतात की निगेटिव्ह झोनमध्ये जातात, जसं तुम्ही म्हणलं कोणी डिप्रेशनमध्ये जातं. म्हणजे शेवटी शरीराचा एक अवयव, एक भाग कायमचा जाणे, तर ते खूप मोठं लोकांसाठी एक तो धक्का असतो. पण तुम्ही त्या धक्क्यातूनही सावरले आणि मी तुम्हाला बघते की तुम्ही कंटिन्युअसली स्माइल करत असता, तुम्ही एकदम चीअरअप असता. ते असं आहे ना की आपण स्ट्रगल करत करत आलो आणि मग आपल्याला त्या लाईफची ना खूप जास्त किंमत कळायला लागतं की नेमकं आपल्या आयुष्यामध्ये काय महत्वाचं आहे. तर मला हे लक्षात आलं आणि मी त्या ट्रक खाली हे स्वीकारलं होतं की आता आपला डावा पाय नाही. त्यामुळे स्वीकारल्यामुळे ते थोडं सोपं झालं मला हँडल करणं. आणि ऑलमोस्ट मला हॉस्पिटलला जितके लोक भेटायला यायचे, आमचे CPDCP ACP सरांपासनं किंवा PI आणि बाकी इतर कर्मचारी झाले किंवा अदर पण नातेवाईक वगैरे, ते विचार करत यायचे की मी आता हिला कसं सांत्वन देऊ किंवा मी हिला कसं सांगू, जाऊ दे, झालं तर झालं, जीव वाचला हे महत्वाचं आहे. पण ते उलट व्हायचं की लोक यायचे भेटायला आणि मी त्यांना म्हणायची काही नाही, जीव वाचला, फक्त पाय गेला असं त्यांना सांगायची. तर त्यांना असं वाटायचं यार आपण हिला सांत्वन द्यायला आलो आणि हीच आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जात आहे किंवा आपण हिच्याकडून पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जात आहे. या लोकांना इतकं असं वाटायचं की नाही यार खरंच. आणि मेन म्हणजे ना आदल्या दिवशी माझा सत्कार झाला होता नवदुर्गा म्हणून. अच्छा. आपल्या विरटेक्स हिल सेंटर आहे ते आणि हिरकणी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान आहे. माझा एक सत्कार सोहळा होता सिद्धार्थ मंगलम मध्ये. आणि ते शनिवारची गोष्ट होती. काही लोकांनी माझे ते स्टेटस चेक केले होते तर त्याचे फोटो होते, रात्री मी 10 वाजता अपलोड केले होते. आणि दुसऱ्या दिवशी लगेच ऍक्सिडेंटचे व्हायरल व्हायला लागले. मी विचार करत होती हॉस्पिटलला येणारा व्यक्ती म्हणायचा फार विचित्र ऍक्सिडेंट झाला. मी विचार करायची इतक्या लोकांनी कसं काय ऍक्सिडेंट पाहिला. मग मला माझ्या रायटरने सांगितले मॅडम व्हिडिओ व्हायरल झाला, कोणीतरी व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल केला आहे म्हणून. मी तो व्हिडिओ पण नव्हता बघितला कारण मला असं लोकांनी सांगितलं होतं की मी तो व्हिडिओ बघू पण शकणार नाही म्हणे. त्यामुळे मग माझी हिंमतच नाही झाली तो व्हिडिओ सुद्धा बघण्याची. मग हा सध्या तो पाय पूर्णपणे तुमचा काढावाच लागला होता, त्याचं पण तुमची सर्जरी झाली असेल तर ती सर्जरी एक्झॅक्टली कशी झाली? ऍक्च्युली ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी मला दवाखान्यात नेल्यानंतर मग ते ॲम्पूट करावं लागला पाय गुडघ्याच्या खाली 4 बोटं शिल्लक आहे आणि बाकी पाय काढून टाकला. आणि ती जखम बरी होणारी नव्हती इतक्या लवकर, त्यामुळे मग त्या जखमेला आवरण म्हणून मग स्किन प्लांटिंग केलं. तर उजव्या पायाच्या मांडीची स्किन काढून आणि एक नियर अबाउट इतका पॅच काढून तो तिकडे कव्हर केलेला आहे. आणि आता त्याच्यानंतर त्याला प्रोस्थेटिक लेग लावलेला मी. प्रोस्थेटिक लेग जर्मन कंपनीचा आहे, कारण आपल्या जयपूर फूडचं वगैरे जे असतं इंडियन कंपनीचे ते इतक्या लवकर बेअर करू शकत नाही, कारण त्याच्या मापासाठी जी प्रोसिजर आहे त्याच्यात स्किन निघायची भीती असते, म्हणून ते लोक 6 महिन्याशिवाय त्याचा माप घेत नाही. माझ्या ऍक्सिडेंटला 7 महिने झाले, पण जवळपास 1.5 महिना झाला मी या प्रोस्थेटिक लेगनी माझं रेग्युलर जे काही आहे छोटं मोठं काम किंवा जे तुम्ही पाहिलंय कोर्सेस वगैरे ते चालू आहे. ह्याच्या पूर्वीचे 2 कोर्सेस मी वॉकर घेऊन आणि व्हीलचेअरवर बसून वगैरे केलेले आहे. तर ऊर्जा गेन करायसाठी काहीतरी पाहिजे, तर मग हे एक चांगलं एक मेडिसिन आहे म्हटलं तरी चालतं. की बाकी औषधी जरी बंद झाल्या तरी ध्यान, साधना, सेवा, सत्संग या सगळ्या गोष्टीमुळे. ही एवढी मोठी सर्जरी आणि हा लेग, मग हा एवढा खर्च किती झाला तुमचा याच्यावर? आतापर्यंत जवळपास 11 लाख झालेला आहे. आणि बाकी छोटा मोठा जो खर्च आहे आम्ही अजून तो इन्क्लूड केलेला नाही, कारण ते मग आम्ही कारमध्ये जातो, कधी गाडीने जातो, बाहेर राहतो, नागपूरला राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे कधी रेस्ट हाऊसला, कधी हॉटेल्सला वगैरे. तुमच्या या पायाने पण खूप लांब प्रवास केलेला आहे. म्हणजे पाय वगैरे काढून ठेवते अधून मधून मी, पण मग ते तसं व्यवस्था आम्ही करून घेतली. गाडीमध्ये एक छोटासा स्टूल ठेवून त्याच्या खाली त्याच्यावर उशी वगैरे ठेवून जसं झालं तसं मॅनेज करायचं. माहेर माझं चंद्रपूर असल्यामुळे आता मग माहेरी जाऊन आली, कारण मुलांना सुट्ट्या होत्या. माझ्यामुळे त्यांची सगळ्यांची दिवाळी ऑलमोस्ट नाही अशी झालेली. आणि दिवाळीचा 13 पासनं
हां 13 नोव्हेंबरपासून तर एक 14 डिसेंबरपर्यंत मी नागपूरला होती पुढील प्रोसेससाठी. तर माझी स्किन प्लांटिंग त्या पिरियडमध्ये झाली आणि नंतर मग तिथून परत आल्यावर मग घरीच आराम केलेला. तर हा जो पाय आहे तुमचा, तुम्ही सांगितलं की याचे जे पार्ट्स आहेत ते जर्मनीचे आहेत, तर मग हे तुम्हाला अमरावतीमध्ये कसे काय अवेलेबल झालेत? नाही, अमरावतीत अवेलेबल नाही झाले. मी नागपूरला माझी ट्रीटमेंट केली आणि नागपूरलाच ऑटोबॉक्सचं मेन सेंटर आहे, म्हणजे एक विदर्भाचं सेंटर नागपूरला आहे. तिथे MP सायडर पण येतात आणि मग त्या ऑटोबॉक्स सेंटरला जाऊन मग नेहमी मला फॉलोअप घेणे, तिथे प्रॅक्टिस करणे. एक 8-9 दिवस तिथे थांबून प्रॅक्टिस केलेली मी आणि मग तिथनंच पाय आणला. आता हा डेमो पाय आहे आणि परत आता 7-8 दिवसांनी जायला लागेल मला आणि गेल्यानंतर मग दुसरा माझा पाय देतील. अच्छा, म्हणजे हा डेमो पाय आहे सध्या? हा डेमो पाय आहे, त्याच्यावर प्रॅक्टिस करायची आणि मग माझा पण पाय ऑलमोस्ट असाच राहणार आहे. पण आपल्याला ती सवय झाली पाहिजे. आपल्या मापाचा ते मागवून देतील, त्याला वेळ लागेल. म्हणून मग हे सध्या डेमो चालायसाठी वगैरे हे याच्यावर प्रॅक्टिस करायसाठी म्हणून हा दिलेला आहे. आणि मी ह्याला रोज 1-2 तास वगैरे लावून प्रॅक्टिस करते, त्यामुळे अजून काही ड्युटी जॉईन केलेली नाही मी. बरं, आता हे एवढं सगळं तुमच्यावर संकट आले, ह्याच्यामध्ये कुटुंबाचा कसा सहभाग होता? माझ्या कुटुंबाचा खरंच खूप मोठा सहभाग आहे किंवा मला खूप जास्त सपोर्ट आहे म्हटलं तरी चालेल. मिस्टरांच्या सायनसच्या ऑपरेशनमुळे माझे सासू सासरे इथेच होते आणि मग त्याच्यानंतर त्यांचं जाणंच ऑलमोस्ट कॅन्सल झालं, कारण माझं सासर आहे आर्णी, यवतमाळ जिल्हा. ते तिकडे असतात. माझं लहान दीर आणि जाऊ तिकडे असते, तर ते तिकडे असतात. पण या ऑपरेशनमुळे आले होते आणि मग ॲक्सिडेंटमुळे इथेच त्यांना थांबावं लागलं. त्याच्यापूर्वी माझी आई होती. माझी सपोर्ट सिस्टीम ऑलमोस्ट माझ्या जन्मापासून तर माझ्या पूर्ण स्ट्रगल पिरियडपर्यंत मला माझ्या आईने एवढं स्ट्रॉंग बनवलेलं आहे की कुठली बी सिच्युएशन आली तर त्याला कसं हँडल करायचं आणि नॉर्मली आपण स्वीकारलं आणि आपण हसत ते मॅनेज केलं तर ते इझी जाते घरच्यांना पण. माझ्या सासऱ्यांना फार पहिलेपासून वाटायचं की आपल्या घराला सांभाळणारी किंवा स्ट्रॉंग सिस्टीम, जसे गुरुदेव बोलतात, घटनाएं आती है घटनाएं जाती है, हमें रॉक स्टार तसंच तुमच्यासोबत घडलेलं आहे. हां, माझे मिस्टर ऑलमोस्ट खूप खचून गेले होते, कारण त्यांनी म्हणजे आपण दुसऱ्यांचं दुःख बघू शकतो. डॉक्टर दुसऱ्यांचं ऑपरेशन करतील पण घरच्यांचं ऑपरेशन ते सेन्सिटिव्ह इतके असतात, त्या बाबतीत इमोशनल होऊन जातात. तर मग इमोशनल फेजमध्ये या गोष्टी करता येत नाही. माझ्या मिस्टरांचं मेडिकल आहे, त्यांनी भरपूर असे ॲक्सिडेंट पाहिले असतील, पण आपल्या घरच्या व्यक्तीचा आणि आपल्या लाईफ पार्टनरचा की कसं असतं की घरी जरी नोकझोक चालू असली तरी हे चालून जातं की आपण एकमेकांशी बोलतो आहे, वाद घालतो आहे, पण ती व्यक्ती एकदम असं आपण पाहतोय म्हणजे खूप जास्त. त्या दवाखान्यात आल्या त्यांनी तेच विचारलं, डोक्याला तर लागलं नाही. आणि मला भीती होती की हे मला रागवतील, अरे ॲक्सिडेंट केला तू आणि पाय गेला तुझा असं. पण ते हॉस्पिटलला आल्यानंतर त्यांनी एकच विचारलं, मला डोक्याला लागलंय का? म्हणलं नाही, डोकं शाबूत आहे आणि मी वाचली आहे, हे महत्वाचं आहे. मग त्यांना पण ते कुठेतरी समाधान वाटलं की ही डोळ्यापुढे दिसत आहे, जिवंत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि असं करत करत मग माझ्या बहिणी सेम डे ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना दुसऱ्यांकडून कळलं होतं. त्यांनी फोन केला, आम्ही रात्री येतोय. म्हणलं हो, घटना घडून गेली आणि तुम्ही येऊन काही करू शकणार नाही आहे, तुम्ही डॉक्टर पण नाही आहे, तुम्ही येऊन फक्त रडणार. त्यापेक्षा मी माझ्या आईला सांगितलं काहीच नाही झालं ग, थोडंसंच झालेलं आहे आणि विशेष नाही आहे. तर माझी आई आणि माझी बहीण म्हणायला लागली चंद्रपूरची, मग न्यूजमध्ये कसं आलं आणि कोणीतरी सांगत आहे पाय कापला आहे. म्हटलं नाही नाही, आहे सगळं व्यवस्थित आहे, काहीच नाही. तुम्ही आता एवढ्या रात्रीचं कोणी येऊ नका, कारण त्यांची झोप मोड होईल, गाडी करून या आणि इथं आल्यावर सुद्धा रात्रभर जागरण करून करणार काय आहे. म्हणलं काहीच नाही झालंय, उद्या तुम्ही निवांत या, नाही आलं तरी चालेल. पण ऑलमोस्ट सगळ्या नातेवाईकांना वाटायचं की नाही, ही सगळ्यांशी आईचं मन आहे तर तिला काही तुम्ही मुरड नाही घालू शकत. आई आली, मग आई 2 महिने राहिली माझ्याजवळ. कितीही म्हटलं तरी मग तिला असं वाटायचं की बाई माझ्या मुलीजवळ मी असायला पाहिजे या काळामध्ये. तर ती 2 महिने थांबली आणि बहीण थांबली. नागपूरला जेव्हा मी 1 महिना राहिली तेव्हा मुलांकडे सासू सासरे होते आणि मुलांच्या शाळा चालू होत्या, एक्झाम व्हायच्या होत्या, मुलं पण लहानच आहेत. हां, त्यामुळे ते इकडेच होते. तर माझी आई आणि बहीण, आई पूर्ण महिनाभर जवळ होतीच, पण अल्टरनेट दोघी बहिणी, माझी मधली बहीण तलाठी आहे
तर ती माझ्याकडे होती 15 दिवस सुरुवातीला. नेक्स्ट 15 दिवस दुसरी बहीण होती. असं करत 1 महिना त्यांनी माझं जे आहे सोपस्कार पूर्ण केले. मग मिस्टर येऊन जाऊन असायचेच, कारण त्यांना दुकानाकडे पण लक्ष द्यावं लागायचं, कारण सासऱ्यांना एकट्यांना झेपत नाही. सासऱ्यांचं वय भरपूर आहे, पण आम्हाला त्यांचा फार आधार आहे की घरी असतं ना की मोठा माणूस असला म्हणजे हां, त्याला कळत असो किंवा नसो, पण तो असला म्हणजे तो एक आपल्यासाठी आधारस्तंभ असतो, बॅकबोन असते फॅमिलीची. त्यामुळे ते आहेत सपोर्टिव्ह एकदम. आणि या सगळ्या पिरियडमध्ये मला माझ्या मुलांचा चांगला सपोर्ट झाला. मुलांनी काही जिद्द केली नाही किंवा खूप असं त्रास दिला नाही. त्यांनी ते एक्सेप्ट केलं. अक्षरशः माझा मुलगा लहान असून आता हा जो जवळ आहे चुळबुळ करतोय, तर तो सगळ्यांना सांगायचा माझ्या आईचा पाय कापला आहे. म्हणजे असा एक्सप्रेशन करून सांगायचं. म्हणलं तू तर असा सांगतो की केकच कापला जसा. मला माहिती आहे म्हणे मम्मी तुझा पाय कापला आहे, असं तो सांगायचा मला दवाखान्यात येऊन. माझ्या मुलीचं पण पाडवा पहाट वगैरे होतं, तर एक माझ्या ॲक्सिडेंट नंतर 3ऱ्या दिवशी वगैरे होतं. तिने पण डान्समध्ये भाग घेतला, कारण तिने ऑलरेडी नाव दिलं असल्यामुळे ती कमिटमेंट जी आहे ती पूर्ण करायची आहे. रक्तात आहे म्हटलं तरी चालते की कमिटमेंट जो लिया है वो हर हाल में निभाना बस. आता हे एवढं सगळं तर तुमचं लाईफ आहे, पण तुमचे छंद काय काय? मला डान्सिंग फार आवडतं. सिंगिंग, घोंगरा आवाज आहे आवडतं, पण सिंगिंग कमी करते. पण डान्सिंग आवडतं, रीडिंग आवडतं आणि कुकिंग आवडतं. ऑलमोस्ट कोरोना पिरियडमध्ये बाहेरचं सगळं खाणं अवॉइड केलं होतं. त्यावेळी मी माझ्या मुलांना घरीच सगळं बनवून द्यायची. पिझ्झा, मोमोज, जे काही असेल, मंचुरियन वगैरे ते सगळं. माझ्या मुलीला जंक फूड फार आवडते. कुठेतरी माझं चुकलं असेल किंवा मी खाऊ घातलं म्हणून तिला आवडते म्हणायला काही हरकत नाही. पावभाजी वगैरे. मिस्टर अवॉइड करतात, कारण ते 15 वर्षापासून कंटिन्यू साधना करतात, पण मुलांच्या हट्टापोटी त्यांचं काही चालत नाही. मग ते म्हणतात की बाहेरचं आणायचं नाही, मग घरी करायचं. त्यामुळे माझ्याकडे सुरुवातीला कधी बाया वगैरे नव्हत्या स्वयंपाकाला म्हणा किंवा घरकामाला वगैरे. ते मी घरीच करायची आणि ते मला आवडायचं, कारण माझ्या वेळेनुसार मी करू शकते आणि आपल्याला आवडेल त्या पद्धतीने करू शकतो आपण. बायकांच्या भरोश्यावर राहिलं तर आपलं टाइम पण मॅनेजमेंट चुकतं. पण मी त्या सगळ्या पिरियड मधून मला स्वतःला आवडतं म्हणून झुंबा करायची, एरोबिक्स करायची, घरी करायची. बाहेर जात नव्हती, कारण टाइमच मॅनेज होत नाही. डिपार्टमेंट असं आहे नोकरी आणि त्याची डिपार्टमेंटची जबाबदारी पण अशी आहे की कधी बंदोबस्त असणार, कधी ड्युटी असणार, कधी कुठे साक्षीसाठी जायचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मॅनेज करून मग आपलं काम आपण केलं आणि आपल्या हाताने मुलांसाठी करून घातलं तर एक वेगळं समाधान आहे त्याच्यामध्ये. तर आता तुम्हाला जवळपास 7 महिने झाले आहे अपघाताला. आता तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे तेव्हा सावरल्या होत्या, पण आता तुम्ही एकदम उभ्या आहात स्वतःच्या पायावर. आता हा लेग पण तुम्हाला लागला आहे, आता दुसरा लेग लागेल अजून, हा डमी लेग निघाल्यावर. मग आता ऑफिस मध्ये केव्हा जॉईन होणार आहात? माझा तर विचार आहे की या जुलै मंथ एंड पर्यंत मी प्रॉपर वॉकिंग करून हजर होऊन जाईल. मी ते डॉक्टरांशी कन्सल्ट करेल की त्यांना विचारून की मी हजर व्हायला चालेल का, आणि मग ते मी हजर होऊन जाईल. आणि मग सरांशी रिक्वेस्ट करून मग तशी जी लाईट ड्युटी आहे, म्हणजे सुरुवातीच्या त्या 2-3 वर्षात तर मला धावपळ वाटत नाही की करू शकेल म्हणून, पण एवढं नक्की की पुढे 4 वर्षानंतर वगैरे नक्कीच तुम्ही आम्हाला धावतानाच दिसणार आहात अमरावती आहे माझी इच्छा. बघू आता ते म्हणजे ह्याच्यामध्ये पण असतं म्हणे की रनिंगचा लेग वेगळा, स्विमिंगचा वेगळा असतो. तर मग ते प्रत्येक वेगवेगळे लेग अफोर्ड करणं जमणार नाही, कारण हाच एक 5.5 लाखाचा आहे ऑलमोस्ट. तर मग ते स्विमिंगचा 2.5-3 लाखाचा घ्या, रनिंगचा 11-15 लाखाचा असतो. तर मग आता कुठेतरी आपलं मनाला आवर घालायची आणि आहे त्याच्यात एन्जॉय करायचं, कारण जिंदगी मिलेगी ना दोबारा. जिंदगी ना मिलेगी दोबारा. आणि बहाने तुम्ही आता आमच्या दर्शकांना काय संदेश देणार आहात? कसं आहे, मी तुम्हाला एवढंच सांगेल की संकट कुठलंही असो, तुम्ही धीराने त्याला सामोरे जा. आणि गुरुकृपा असेल किंवा देवकृपा, आपण ज्या कुठल्या शक्तीला मानत असू, ती शक्ती नक्कीच आपण पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या मनात ठेवल्या तर त्या वाईब्स ज्या पॉझिटिव्ह आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आणि आपल्याला जे पाहिजे तेच घडत असतं आणि तेच होत असतं. संकट किती मोठा जरी असेल तरी माणूस हँडल करू शकतो, कारण म्हणतात ना की सोल्यूशन में प्रॉब्लेम ढूंढने वाले, आता आम्हाला सांगितलं होतं की सोल्यूशन में प्रॉब्लम ढूंढने वाले पप्पू होते हैं और प्रॉब्लम में सोल्यूशन ढूंढने वाले लीडर होते हैं. तो लीडर बन के
जियो और निडर बन के जियो, क्योंकि प्रॉब्लम आती रहेंगी जाती रहेंगी, लेकिन हमें स्टेबल रहना है और हमें उन प्रॉब्लम को हंस के पार करना है, क्योंकि हंस के पार करेंगे तो अच्छा रहेगा। रो के पार करेंगे तो फिर सिर्फ हम निगेटिव्ह झोन में जाते रहेंगे। म्हणतात ना, कणत कणत जगायचं की गाणं म्हणत जगायचं, तर जगायचं तर आहेच आपल्याला, तर मग गाणं म्हणत जगायचं। बघा दर्शकांनो, प्रियंका मॅमने आपल्याला अतिशय सुंदर असा संदेश दिलेला आहे की कणत कणत जगण्यापेक्षा गाणं म्हणत जगा, जीवनातले दुःख संपून जातील, नाही संपले तरी काय म्हणतात तो भाल्याचा घाव काट्यावरून जातं, तर असे घटना तुमच्या आयुष्यात घडू शकते। आज प्रियंका मॅम त्याचं आपल्या समोर जिवंत उदाहरण आहे, त्यांचा पाय मी बघितला आहे, तो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना दाखवेल, तुम्हाला आश्चर्याचा धक्का सुद्धा बसेल की एक महिला जी पोलीस डिपार्टमेंट सांभाळून, स्वतःचं घर सांभाळून, परिवाराला आनंद देऊन गुरुची साधना सुद्धा करते, तिचं आयुष्य खूप चांगलं होतं, स्ट्रगल केला पण आयुष्य खूप चांगलं झालं होतं आणि एका ठिकाणी आल्यानंतर पुन्हा त्या आयुष्याला कुणाची तरी नजर लागली होती, पण ही बाई हरली नाही, पुन्हा स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या पायावर उभी राहिली। आणि आता मी परत म्हणते आहे की पाय तुटला होता पण हिम्मत तुटली नाही। खरंच तुम्हाला खरंच खूप खूप सलाम, आणि आज तुम्ही मंडल न्यूजला तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे खूप धन्यवाद मानते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।